तुम्ही योग्य आहात ना, मग आता तुम्हाला जो काही त्रास होईल, जे काही कष्ट पडतील, ते तुम्ही सहन करा. आणि म्हणून जगही अनंत अनंत संयोगावर तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे इथं असंच होईल आणि तसंच होईल हे गणित कुणीच मांडू शकत नाही. की जे लोक मृत्यू मागतात तरी त्यांना मृत्यू येत नाही, आणि ज्यांना जगायचंय ते क्षणार्धामध्ये होत्याचे नाही चालेल. म्हणजे असं जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी उठता बसता आपण पाहत असतो की आपल्या जीवनामध्ये असे काही प्रश्न असतात ज्याची उत्तर आपल्याला मिळत नाहीत. असे बरेच काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण पाहत असतो की त्याचे उत्तर, अगदी नेमकं उत्तर काय आहे हे आपल्याला माहित नसतं. असे काही प्रसंग असोत किंवा असे काही मागून चालत आलेले घटना प्रसंग असो, त्याचं प्रत्यक्ष उत्तर आपल्याला लक्षातच येत नाही. की वैयक्तिक जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतात की त्या तशा काय आहेत हे आपण एकदम ॲक्युरेट सांगू शकत नाही. मग असे प्रश्न ज्यावेळेस आपण आपल्या मनामध्ये उभे राहतात, त्यावेळेस त्याची उत्तर कशी शोधायची किंवा त्या प्रश्नातून बाहेर आपण कसं यायचं, हा मुख्य मुद्दा आहे. आणि म्हणून आज मी याच गोष्टीवर चिंतन करणार आहे की असे प्रश्न ज्यावेळेस जीवनामध्ये आपल्या येतात आणि आपल्याला प्रश्न पडतो की कसं बघायचं या गोष्टीकडे, का बरं असं घडतंय, का असं होतंय, इथे असं असं का आहे, मग त्या प्रश्नातून आपण बाहेर कसं पडायचं. आणि म्हणून कित्येक गोष्टी अशा आहेत. आता उदाहरणं जर सांगायची झाली तर आपण असं बघतो की एखादा माणूस चांगला वागणार आहे, प्रामाणिक आहे आणि जीवनामध्ये तो योग्य रस्त्यानं चालतोय. अशा वेळेस त्याच्या जीवनामध्ये काही संकट येतात, त्याला त्रास होतो. तर याचा अर्थ नेमका काय आहे? किंवा एखादा वाईट मार्गाने धन कमावणारा व्यक्ती आहे आणि तो मजेमध्ये जगताना दिसतो. त्याचं धन कधी कमीच होत नाही, त्याचा रुबाब सगळीकडे चालत असतो. तर या ठिकाणी नेमकं कसं बघायचं? किंवा एखादा व्यसनी माणूस आहे, त्याची तब्येत चांगली आहे आणि एखादा सगळे नियम वगैरे पाळतो पण तरी सुद्धा त्याच्या तब्येतीची तक्रारच आहे. असे एक नाही, अनेक गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये की ज्या प्रश्नाकडे ज्यावेळेस आपण पाहतो ना, तर त्याच्यातून आपल्याला उत्तरच मिळत नाही. एखादा ड्रायव्हर जो स्वतः व्यसनी आहे, तो व्यसन करून गाडी चालवतो आणि त्याच्या एकट्याच्या चुकीमुळे 5-50 लोकांना भोगावं लागतं. तर हे असं जीवनामध्ये काय घडतं? किंवा एखादं जन्मलेलं लेकरू आहे, अगदी 4-8 दिवसाचं, आणि त्याला अनेक समस्या आहेत आणि त्याच्या वेदना आपल्याला पाहत नाहीत. मग तिथे कसं बघायचं आपण त्या गोष्टीकडे? तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जे लोक मृत्यू मागतात तरी त्यांना मृत्यू येत नाही, आणि ज्यांना जगायचंय ते क्षणार्धामध्ये होत्याचे नाही चालले. म्हणजे असं जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी उठता बसता आपण पाहत असतो की ज्या ठिकाणी काही डोकं चालत नाही, ज्या ठिकाणी कोणता आपला तर्क चालत नाही, आणि त्या ठिकाणी आपल्या मनाचं समाधान होत नाही विशेष म्हणून. कारण एखाद्या गोष्टीचा अर्थ जर आपल्याला समजला, कोण्या ना कोण्या तर्काने जर आपल्याला त्याचं उत्तर मिळालं, तर आपलं मन शांत होत असतं किंवा तो प्रश्न आपल्या मनामध्ये डोकावत नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की याचं समाधान काय आहे. पूर्वीच्या काळी ज्यावेळेस एखादा शिष्य गुरुला ज्यावेळेस प्रश्न विचारायचा, त्यावेळेस तो असं म्हणायचा की याचं समाधान काय आहे. म्हणून प्रश्न उभा राहिला म्हणजेच आपलं समाधान गेलं, आणि पुन्हा आपण त्या घटनेकडे पाहायला शिकलो की पुन्हा आपलं समाधान येत असतं. त्याचा अर्थ आपल्याला समजल्यानंतर पुन्हा आपलं म्हणजे जे काही आपण डिस्टर्ब झालेलो आहे ते आपण पूर्वपदावर येत असतो. म्हणून कोण्या गोष्टीकडे कसं पाहायचं म्हणजे आपण समाधान होऊ, हेच मुख्य मुद्दा आहे. ज्ञानेश्वर महाराज
ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी सुंदर वापरतात, ज्याच्यामध्ये ते असं सांगतात, आपण या उचिता स्वधर्मे राहतता, जे पावे ते निवांता साहोनी जावे. म्हणजे मी उचित मार्गावर चालत असेल, मी जर एकदम सत्याने जगत असेल, धर्माने जगत असेल, आणि तरीही जर माझ्यासोबत काही चुकीचं होत असेल आणि मला ते प्रतिकूलता निर्माण करत असेल माझ्या जीवनामध्ये, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की साहोनी जावे. तुम्ही योग्य आहात ना, मग आता तुम्हाला जो काही त्रास होईल, जे काही कष्ट पडतील, ते तुम्ही सहन करा किंवा सहन करायला शिका. आपण या उचिता स्वधर्मे राहतता, जे पावे ते निवांता साहोनी जावे. निवांतपणाने ते सहन करा आणि सहन करून त्याच्यातून पुढे चालत राहा. ते असं म्हणतात की या जगामधल्या प्रत्येक गोष्टीचं कारण शोधत बसू नका. ही जग अनंत अनंत संयोगाचा परिणाम आहे आणि त्याच्यामुळे इथं काय घडणार आहे, कसं घडणार आहे, कोणासोबत घडणार आहे, कशा पद्धतीचा परिणाम येणार आहे, हे जे काही सगळं आहे, हे कोणाच्या नियंत्रणामध्ये नाही, हे कोणी ठरवत नाही, हे येत. ती एक रॅन्डमली संयोग आहे, फक्त त्याला दुसरं काहीच म्हणता येत नाही. माझ्या हातातून मारलेला बॉल जसा पहिल्यांदा कुठे टिपकल आणि दुसऱ्यांदा कुठे आणि कितीदा तो टिपकून कुठे थांबेल, हे कसं सांगता येईल? कारण त्याने गती घेतलेली आहे. आता त्या गतीप्रमाणे त्याला जशा पद्धतीने क्रिया प्रतिक्रिया त्याची होत राहील, तशा पद्धतीने ते एक ठिकाणी जाऊन थांबणार आहे. परंतु त्याची जी पूर्ण गती आहे किंवा त्याचे जे पूर्ण प्रवास आहे, ते सांगता येणं शक्य नाही, कारण तो संयोगाचा भाग आहे. आणि म्हणून जगही अनंत अनंत संयोगावर तयार झालेला आहे. त्याच्यामुळे इथं असंच होईल आणि तसंच होईल, हे गणित कुणीच मांडू शकत नाही. आणि म्हणून इथे केव्हाही कुणासोबतही काहीही कसंही घडू शकतं, हा इतिहास आहे आणि तेच घडत आहे आणि त्याची पुढे घडणार आहे. आणि म्हणून मी योग्य मार्गावर आहे का, मी भटकलो नाही ना, मी चुकलो नाही ना, माझा पाऊल वाकडा नाही ना. आणि म्हणून आता जे व्हायचं ते होऊ द्या, मी योग्य आहे तर मग चिंता करण्याचं काम. आता याच्यामध्ये हा एक संदेश आहे की मी जे योग्य मार्ग धरले तर माझं कल्याणच होणार आहे आणि बाकी जे काही माझ्यासोबत होतंय तर ती घडू द्या, ती मी सहन करायला तयार आहे, पण मी माझा योग्य रस्ता सोडायला तयार नाही, कारण तेवढंच माझ्या हातामध्ये आहे आणि ते मी करणार आणि करणारच. आणि म्हणून जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत, आपल्या नियंत्रणाच्या कक्षेमध्ये नाहीत, त्या गोष्टीचा विचार करत बसू नका, ते सहन करा. फक्त हातामध्ये जे आहे की मी चुकीचा वागणार नाही, मी सत्यानेच वागेन, मी धर्मानेच वागेन, मी नीतीनेच चालेल, एवढा विचार करून आपण या उचिता स्वधर्मे राहतो. आपण जर आपल्या स्वधर्माने चाललो तर आपल्याला मग बाकी गोष्टीची काही चिंता करण्याची गरज नाही. त्या बाकी गोष्टी सहन करायला शिका. त्या आहेतच, कशामुळे आहेत, काय आहेत, याचं गणित पण लावू नका, त्या सहन करायला शिका. जितकं हातात आहे तेवढं आपण योग्य मार्गाने चाललं पाहिजे. आता महाभारतामधल्या एका प्रसंगाने आपल्या ह्या विषयाच्या संदर्भामध्ये मी बळ देण्याचा प्रयत्न करेन की ज्यावेळेस कृष्ण गेले गांधारी जवळ आणि गांधारीने कृष्णाला त्यावेळेस खूप वाईट बोलून शाप दिलेला आहे की हे कृष्णा, तुझी जर इच्छा असती, तू जर मनात आणलं असतंस, तू मनावर घेतलं असतंस, तर माझ्या कुळाचा नाश झाला नसता आणि म्हणून मी तुला जबाबदार धरते, माझ्या कुळाचा नाश केला असतो तर तुझ्याही कुळाचा तसाच नाश होईल. किती भयंकर शाप आहे हा. पण कृष्ण किंचितही विचलित झाले नाहीत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे माते, जे काही पुढे वाढून ठेवलेलं आहे त्याचा तू फक्त उच्चार केलेला आहे. ते किंचितही हल्ले नाहीत, किंचितही. अगदी ते वाक्य बोलण्याच्या आधी जसे होते तसंच गांधारीचे वाक्य
ऐकल्यानंतरही त्यांची मनस्थिती एकदम तशीच आहे. तू फक्त जी होणार आहे त्याचा उच्चार केलास आणि जे काही होणार आहे ते सगळं अनंत अनंत संयोगावर अवलंबून असल्यामुळे तिथे कोणाचाही अधिकार चालत नाही आणि त्याच्यामुळे जे होणार आहे ते होणार आहे. तर त्याचे मी अर्थ लावीत किंवा त्याचं चांगलं वाईट म्हणण्यात किंवा त्याचं सुखदुःख भोगण्यामध्ये किंवा त्याची चिंता करण्यामध्ये मला वेळ घालण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून मी युद्ध धर्मासाठीच केलंय. मी धर्माच्या बाजूनच होतो आणि मी सत्य सोडलेलं नाही. आणि म्हणून मला काय घडतंय, काय परिणाम याची चिंता करण्याचं कारण नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काय की मी योग्य रस्त्यावर आहे का, एवढीच चिंता, एवढाच विचार, एवढंच परीक्षण निरीक्षण मला करायचंय. आणि मी योग्य आहे हे जर माझं मन सांगत असेल किंवा माझे जर कोणी माझ्याकडे पाहिलं तर तोही सांगत असेल की हा निष्पक्ष आणि एकदम सत्याला धरून चालणारा व्यक्ती आहे, तर एवढं पुरेसं आहे. माझ्या जीवनाचा रस्ता मी योग्य पद्धतीने निवडलाय आणि मी त्या रस्त्याने चालतोय, मी चुकीचा नाही, एवढं पुरेसं आहे. बाकी जे काही घडायचंय ते घडू, ते कोणाच्याही हातात नाही, ते कोणाच्याही नियंत्रणामध्ये नाही. आणि म्हणून जे काही घडणार आहे ते घडणार आहे. त्याला अनेक प्रकारे जसं जसं समजायचे समजा, भोग समजा, संयोग समजा, ईश्वरीय संकेत समजा, काय समजायचे समजा, पण ते सगळ्या गोष्टीकडे लक्ष देण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून मी योग्य मार्गावर चाललोय, एवढं माझ्या हातामध्ये आहे, ते मी करतोय. तर इथेच माझं कर्तव्य पूर्ण झालंय. आणि म्हणून अर्थ लावीत बसण्याचंही काही कारण नाही. सहन करून पुढे चालत राहा, असं ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं आहे. तेव्हा माझ्याही वैयक्तिक जीवनामध्ये या विचाराचा खूप मला मोठा फायदा झालेला आहे. आणि म्हणून मी तुमच्या समोर हे चिंतन मांडले की या जगामधल्या अशा अनेक घटना, अनेक प्रसंग, अनेक प्रवृत्ती सगळ्या अशा आहेत की त्याचा आपल्याला अर्थ लागत नाही. आणि म्हणून असंच आहे जीवन, म्हणून त्याचा स्वीकार करा आणि सहन करून पुढे चला. एवढा संतांचा संदेश आहे. मग आपण पण तो संदेश या ठिकाणी मान्य केला पाहिजे आणि मी योग्य आहे का, योग्य रस्त्यावर आहे का, हे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. तेव्हा या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.